पाट कुडा शहरातील एक निसर्गरम्य गाव. ह्या गावामध्ये येऊन बसलं, इथला हा विस्तीर्ण पसरलेला तलाव पाहिला की मन एकदम शांत होऊन जातं. मनामध्ये असलेले क्लेश, किलमिश, जो स्ट्रेस आणि डिप्रेशन आपण म्हणतो, जो शहरामध्ये आपल्याला नेहमी जाणवतो, तो इथे आल्याच्या नंतर कुठल्या कुठे निघून जातो. आणि म्हणूनच कधीतरी अशा निसर्गरम्य अशा ठिकाणी येऊन आपल्याला वास्तव करणं खूप गरजेचं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपल्याला स्वतः घेता येईल असं नसतं. बऱ्याच वेळेला आपल्याला काही अडचणींमुळे हे शक्य होत नाही. श्वेतपर्ण पंख मनाचे या व्हिडिओजमध्ये आपण अशा काही गोष्टी डिस्कस करणारच आहोत. पण टीम इंडियाने आताच एक ट्रॉफी जिंकली. ती ट्रॉफी त्यांच्या हातात नव्हती, परंतु ज्या वेळेला त्यांनी तो जल्लोष केला आणि ती ट्रॉफी घेऊन ज्या पद्धतीने त्याने जो कल्लोळ केला, त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला जाणवत होतं की ती ट्रॉफी त्यांच्या हातात आहे. मानसशास्त्रात याच गोष्टीला ॲज इफ पॅटर्न्स असं म्हटलं जातं. म्हणजे काही क्षणाला आपण असं गृहीत धरू की तुम्ही इथे येऊ शकत नाहीत, परंतु हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही असाच जो अनुभव घेतलात की तुम्ही इथे स्वतः आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी, हा निसर्गरम्य परिसर तुम्ही पाहत आहात. आणि तो जो अनुभव तुम्ही तिथे घ्याल, त्यावेळेला साहजिकच तुम्ही शरीराने इथे नसाल, परंतु मनाने इथे असाल तर ही गोष्ट शक्य होऊ शकते. कारण आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला बऱ्याच वेळेला अशा गोष्टी सांगाव्या लागतात आणि आपल्याला हवं असलेलं सुख आपल्याला मिळवावं लागतं. हेच आहे ॲज इफ पॅटर्न. आपण कधीतरी विस्ताराने या गोष्टी पाहूच.